शिवशरणा सर्वांना. शिवशरणा प्रतिष्ठानची स्थापना ज्या हेतू उद्देशाने झाली तो म्हणजे आपल्या समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास व्हावा या दृष्टीने आपण शिवशरणा प्रतिष्ठानची स्थापना केली. महाराष्ट्रामध्ये समाज बांधवांनी आतापर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसादही दिलेला आहे. आपल्या प्रत्येक उपक्रमाला चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत प्रतिसाद देऊन समाज बांधवांनी आपल्या संघटनेचं नाव मोठं होईल, संघटना चांगली मजबूत होईल या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्याला बऱ्यापैकी यश पण आलेलं आहे. आपल्या 18 टप्पी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाचा विकास व्हावा या दृष्टीनं सध्या आपण कार्यरत आहोत. आपले चेंबर ऑफ कॉमर्स, माध्यम महिला मंडळ, इतर ज्या काही संघटना आहेत, शिवशरणा प्रतिष्ठान या माध्यमातून आतापर्यंत आपण मार्गक्रमण केलेला आहे आणि इथून पुढच्या कालावधीत मग चांगल्या पद्धतीने आपण पुढे कार्य करत राहणार आहे. सगळ्यात महत्वाचा सर्व समाज बांधवांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय काय असेल तर तो शिक्षण. आणि शिक्षण जागृती झाल्याशिवाय आपल्या समाजाची एकंदरीत प्रगती होणार नाही. आणि हे जे शिक्षण आहे, आपण कुठल्याही उपक्रमाची जर रूपरेषा आपल्याला जर पाहिली तर आपल्या समाजाचा वापर करून आपल्या समाजाची उन्नती व्हावी. आपल्याकडे असलेले रिसोर्सेसच आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरायचे, जेणेकरून आपल्याला त्या रिसोर्सेसचा वापर करून आपल्याला इतर उन्नती साधता यावी या दृष्टीने आपण नेहमीच प्रयत्न करत आतापर्यंत आलेला आहे. तर आपल्या समाजामध्ये जे काही टॅलेंट आहे, आपल्या समाजामध्ये ज्या मुलांनी चांगल्या पद्धतीने मार्क्स पाडले, चांगल्या पद्धतीने यश आतापर्यंत संपादन केलेलं आहे, त्या मुलांच्या अनुभवाचा, त्यांच्या पालकांच्या अनुभवाचा फायदा आपल्या समाजातील इतर मुलांना व्हावा या दृष्टीनं आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मुलांनाही त्या दृष्टीने फायदा होईल. मुलांनाही असं वाटेल की मलाही काहीतरी एक सामाजिक व्यासपीठ भेटतंय, त्यांची एक सामाजिक ओळख या वयातच निर्माण होईल. या दृष्टीने आपण व्यक्तिमत्व विकास शिबिर जसा कार्यक्रम घेतला होता त्या पद्धतीने या सुद्धा व्यक्तिमत्व विकास शिबिरासारखाच आज तीच मुलं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा अनुभव, त्यांनी ज्या काही एक्झाम्स क्रॅक केली त्याच्यामध्ये चांगले मार्क्स जे पाडले तर त्याचा अनुभव आपल्याला ते सांगणार आहेत आणि त्यांना बोलतं करण्याचं काम आपल्या माध्यम महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता नकाते मॅडम या आजच्या या कार्यक्रमात करतील. तर मी नकाते मॅडमना विनंती करतो, नकाते मॅडम पेक्षा वंदनाताईंना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. वंदनाताई. प्रथम सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करणार आहे मी. या 2024-25 या शालांत परीक्षा आणि ज्या महाविद्यालयीन परीक्षा झाल्या 10वी आणि 12वी मध्ये, त्या जे आपल्या समाजातील जे विद्यार्थी भरघोष यश संपादन केलेलं आहे त्यांचं खरंच मनापासून मी खूप खूप कौतुक करते. पाल्याचंही करते आणि पालकांचंही करते, कारण मुलांच्या यशामध्ये पालकांचाही तेवढाच वाटा असतो. आपण पाहतो, आवाज येतो ना माझा? हो येतो मॅडम. कारण आज आपण पाहतो आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये मुलांना भरपूर क्लासेस, भरपूर अनेक ऍक्टिव्हिटीज लावलेल्या असतात. त्यातून त्यांना कसा त्यांना वेळेचं नियोजन करून देणं, त्यांना व्यवस्थित आहाराचं मेंटेन करणं, ह्या अशा अनेक बाबी असतात की त्या पालकांच्यावर असतात. आणि त्यामुळं मी खरंच प्रत्येक पाल्याबरोबर पालकांचं कौतुक मनापासून करते. आज आपण पाहतो आपल्या ग्रुपवर आज बरेच 99% पासून ते जवळजवळ 90च्या पुढची जी मुलं आहेत, खरंच त्यांचा बुद्ध्यांक हा अगदी मला असं वाटतं की हा म्हणजे खरंच हे यश आणणं खेचून म्हणजे खूपच ह्याला अगदी परिश्रम घ्यावं लागतं. तर मला एक म्हण आहे की ज्याला वाघिणीचं दूध मिळतं तो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते त्याला मिळेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसं आपल्या समाजात असे काही आता हे म्हणजे जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांना इथून पुढच्या आयुष्यासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी, त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आणि त्यांच्या मी शुभेच्छा देते. आणि इथं जे आज आपण प्रश्न उत्तर घेणार आहे याचा एक शिवशरणा प्रतिष्ठानचा उद्देशच आहे की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. जे त्यांनी मगाशी आता सरांनी सांगितलं, बोरगिडे सरांनी, की समाजाचं माध्यमच आहे की आपलं जर समाजाला आपण जर उत्कर्ष समाजाचा करायचा असेल, प्रगती करायची असेल आणि जे समाजामध्ये जे आपल्यामध्ये एक
जे नवनवीन पिढी घडवायची असेल, मग त्यामध्ये हा शिक्षण एक असं माध्यम आहे की त्यामधूनच आपल्या समाजाला पुढे जाण्याची म्हणजे एक संधी आहे. आणि ही खरंच शिक्षण हे असं आपल्याकडं एक हत्यार आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग करून आपण त्या जगामध्ये वावरू शकतो. आणि त्याचा जिथं जिथं तिथं तुम्हाला हे शिक्षण हे केवळ अगदी इंजिनियर, डॉक्टर, वकील हेच व्हावं असं नाही. हे शिक्षण हे माणसाला जगायला शिकवतं. आणि तुम्ही एखाद्या वेळेस मला 90च्या वरचा विद्यार्थी प्रत्येकानं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं असं नाही. 90च्या पुढचा विद्यार्थी एखादा बिझनेसमॅन सुद्धा छान होऊ शकतो. एखादा साधा बाबा तुम्ही पाहिला तर एखादा तो याच्यामध्ये पुढारी होऊ शकतो. चांगला देशाच्या एखाद्या मंत्रिपदावर जाऊ शकतो. म्हणूनच शैक्षणिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आज आपण शिवशरणात प्रतिष्ठानं इथे जो कार्यक्रम राबवलेला आहे आपण, की मुलांच्या तोंडून त्यांचं जे स्वतःमध्ये त्यांनी वर्षभर कसा अभ्यास केला, त्यांना पालकांनी कशी मदत केली, त्यांना कसं घडवण्यामध्ये त्यांच्या पालकांचं सिंहाचा वाटा आहे किंवा गुरुजनांचा वाटा आहे आणि त्यांनी किती कष्ट घेतलं, परिश्रम घेतलं, त्यांनी काय बाबा त्यांच्या रोजच्या दिनक्रमामध्ये अभ्यासाच्या कशा वेळापत्रक आखली गेली, हे सर्व आज त्यांच्या तोंडून अजून आपण प्रत्येकाचं त्यांचं कौतुकही करणार आहे आणि त्यांच्या तोंडून ते आपण सर्वजण ऐकणार आहोत. आणि हा कार्यक्रम खरंच प्रत्येकासाठी म्हणजे पुढच्या येणाऱ्या 10वीच्या मुलांना किंवा पुढच्या 11वी जाणाऱ्या मुलांसाठी हा खूप खूप उपयोग आहे. आणि सगळ्यांना मी ह्या विद्यार्थ्यांना, सगळ्या पालकांना परत एकदा मी आणखीन एकदा पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. आणि मला जे प्रास्ताविक करण्यासाठी जे संयोजकांनी इथं संधी प्राप्त करून दिली त्यांचं मी शतशः धन्यवाद मानते. धन्यवाद. ओके, थँक्यू मॅडम. नका मॅडम, आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद वंदना मॅडम, खूप छान प्रास्ताविक केलं तुम्ही. सगळ्यांना शिवशरणार्थ. आपले सगळे समाज बांधव, राज्य कार्यकारिणी संचालक आणि इतर सर्व सेलचे संचालक, मादंबा महिला मंडळाच्या संचालिका आणि इथे उपस्थित असलेले आजचे जे उत्सव मूर्ती आपण ज्यांना म्हणू शकतो, ते चिमुकले मित्रमैत्रिणी, या सगळ्यांना माझा आशीर्वाद. आजचा दिवस या मुलांसाठी खास आहे, कारण 2025 या वर्षामध्ये आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा पार करून नवीन सुरुवात करणाऱ्या या सर्वच समाज बांधव भगिनींच्या मुलांचं आज मनापासून कौतुक आणि अभिनंदन. सगळ्यांचे निकाल पाहता असं वाटत होतं की आपली मुलं, जी आपल्या समाजातील जी मुलं आहेत, ती इतरांपेक्षा कुठेच कमी नाहीत, तर कांकणभर ती सरसच आहेत. त्यांची मार्कलिस्ट पाहून ही खात्री पटली. 10वीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा कुतूहल असते, उत्सुकता असते, एक त्रस्त आणि व्यस्त वेळापत्रक सगळ्या मुलांचं आणि आई वडिलांचं जे आहे ते लागलं जातं. आणि अभ्यासातले सगळे अडथळे दूर करून, सकारात्मक प्रामाणिक कष्ट करून याचं उत्कृष्ट फळ हे 10वीचा टप्पा पार केल्यानंतर या मुलांना जे आहे ते मिळतं. आणि या मुलांनी तो टप्पा छानपैकी पार केलेला आहे आणि आकाशामध्ये आता झेप येण्याची त्यांची तयारी सुरू झालेली आहे. 10वीच्या सुरुवातीलाच घरामध्ये खूप बदल घडतात की आता 10वी आहे, त्यामुळे आता कुठे जायचं नाही, यायचं नाही, कुठेतरी मुलांना फिरून आणलं जायचं, आता वर्षभर कसलंही कुठेही जायचं, नाव काढू नकोस, अशा पद्धतीने काहीतरी होतं. आणि जसं मुलांचं वेळापत्रक ठरतं तसं पालकांचंही ठरतं की म्हणजे आईचं तर मुलांवर वॉच ठेवण्याची ती जबाबदारी असतेच. आणि तसंच अभ्यासाचं सुद्धा काटेकोर नियोजन केलं जातं. अभ्यास, खेळ, मनोरंजन आणि चौरस आहार या सगळ्याकडे आईचं विशेषतः लक्ष जास्त असतं, बाबांचंही असतं. आता 10वी नंतरच्या टप्प्यानंतर कॉलेजमध्ये जाण्याची उत्सुकता तुमच्यामध्ये असेल, शालेय जीवन संपल्याची एक वेगळीच हुरहुर तुम्हाला लागली असेल. तुम्हाला आता नवीन ठिकाणी जाऊन नवीन मित्रमैत्रिणी, नवीन क्षितिज तुम्हाला आता खुणावत असतील. सध्याचं युग जे आहे ते स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे आपलं मूल कुठेही मागे पडायला नको म्हणून बऱ्याच आई वडिलांनी या 10वीच्या वर्षामध्ये किंवा आता 12वी
पास केलेली आपली एक विद्यार्थिनी आहे, तर तिच्या आई वडिलांनी सुद्धा तेवढेच कष्ट घेतलेले असतील. तर प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपलं मूल पुढे जावं, पण त्याबरोबर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की प्रत्येक मूल जे असतं ते वेगळं असतं. आपल्या पाल्याची आवड, क्षमता किंवा त्याचा बुद्ध्यांक, मानसिकता, सुविधा, पाठिंबा आणि त्याचे जे काही विचार असतात त्यानुसार आपण या मुलांकडून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आणि खरं सांगायचं झालं तर पूर्वीपेक्षा आताची जी मुलं आहेत ती प्रचंड हुशार आहेत, पण थोडे फार मार्क पुढे मागे पडले म्हणून ती हुशार नाहीयेत असं ठरत नाही. आता कमी मार्क असतील पण पुढे जाऊन या हुशार मुलापेक्षा एखादा जो मुलगा ज्याने जास्त टक्के मिळवले नाहीत तो कुठेतरी पुढे जाऊन त्याचं नाव खूप मोठं करू शकतो. हे प्रत्येक पालकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा ह्या मुलं ही फुलासारखी असतात. जेव्हा आपण फुंकर मारायला जातो तर ते मूल नॅचरली, मुलं ही फुलासारखी असतात त्यामुळे त्यांना नैसर्गिकपणे उमलू द्यायचं असतं. फुंकर मारायच्या नादात कधीतरी ते कोमेजण्याची शक्यता असते. त्यामुळे ही एक गोष्ट पालकांनी इथून पुढच्या सुद्धा त्यांच्या मुलांच्या टप्प्यावर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मी आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी तुमचा बराच वेळ घेतला. या मुलांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आपण छानपैकी गप्पा मारणार आहोत आणि बिनधास्त बोला. सगळेजण आपलेच आहेत, आपलेच आई बाबा आहेत, आपलेच काका काकू इथे आहेत. त्यामुळे कसलंही टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही. तुम्ही मोर पाहिलंय का एखादा? तर तो मोर असतो तो पिसारा फुलवल्यानंतरच आपल्याला छान दिसतो. तर आता तुमची 10वी नंतरची जी वेळ आहे ती पिसारा फुलवण्याची वेळ आहे. त्यामुळे फारसं पुढच्या ह्याचं टेन्शन घेऊ नका आणि आजच्या कार्यक्रमाचं तर अजिबात घेऊ नका. तर आजच्या कार्यक्रमात आपल्या इथं उपस्थित असलेले जे यशस्वी विद्यार्थी आहेत, आम्ही काही विद्यार्थ्यांनाच घेतले त्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे काहीच आम्ही न्याय देत नाही. ही त्यांचे प्रतिनिधी आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे बाकीच्यांनी नाराज होऊ नये. पुढच्या वर्षी जे आता 8वी 9वीत असतील तर त्यांना 10वी पुढच्या वर्षी 10वी पार केल्यानंतर इथे येऊन बोलायचं आहे. त्यामुळे त्या प्रकारे तुम्ही तयारी करायला आता सुरुवात करा. तर आपल्याकडे स्टेट बोर्डातून ओजस्वी आनंद अर्चना सराईकर नारायणगाव इथून आलेली आहे. त्यानंतर आर्या महेश शुभदा घोडके ही कराडवरून आलेली आहे. आदित्य रामलिंग वंदना कोष्टी हा पंढरपूर वरून आलेला आहे. श्रावणी शैलेश सुनीता नकाते ही रोह्यावरून आहे. रिया कल्पेश मयुरी इजारे ही पुण्यातून आहे. आणि आपली 12वीची विद्यार्थिनी अनुष्का अनंत सोनाली शाळगावकर ही इचलकरंजीवरून आहे. तर मी पहिल्यांदा या सगळ्या विद्यार्थिनींचं मनपूर्वक अभिनंदन करते. त्यांनी इतकं छान दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. फक्त आता तुम्हाला ते सांगायचंय की तुम्ही वर्षभर काय काय केलंय. फार सोपे सोपे प्रश्न आहेत, मी तुम्हाला पाठवलेले आहेत आणि तुम्ही बिनधास्त बोला. तर मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगते की तुम्ही प्रथम आपली ओळख करून द्या. मी एकेकांचं नाव घेते, तुम्ही कुठून आहात ते सांगा आणि तुम्हाला किती % मार्क मिळाले ते सुद्धा सांगायला हरकत नाही. आणि इथे आल्यावर कसं वाटतंय तुम्हाला. तर ओजस्वी आनंद अर्चना सराईकर. माझं नाव ओजस्वी आनंद सराईकर आहे आणि मी नारायणगाव मध्ये राहायचे. मला 10वी मध्ये 99.2% मार्क्स होते. खूप छान ओजस्वी, खूप चांगले मार्क्स तू मिळवलेले आहेस. खूप खूप अभिनंदन तुझं. आर्या. मी आर्या महेश खडके आहे. मी कराड येथून आहे. ला 40 बोलले तर पाणी साठले खाली. आर्याचा आवाज येतोय का सगळ्यांना? येत. अच्छा. आदित्य रामलिंग कोष्टी. माझं नाव आदित्य रामलिंग कोष्टी आहे. मी पंढरपूर येथून आहो. मला 10वी मध्ये पर्सेंटेज 95.20 पडलेत.
वा वा वा. खूप मस्त. श्रावणी. माझं नाव श्रावणी शैलेश नकाते. मी रोह्यावरून आहे आणि मला 10th बोर्ड्स मध्ये 90% मिळाले. छान श्रावणी. रिया. माझं नाव रिया कल्पेश शिजारे आहे. मी पुण्यातून आहे आणि मला 10th मध्ये 88% आहेत. अनुष्का. माझं नाव अनुष्का अनंत शाळगावकर. मी इचलकरंजीवरून आहे आणि मला 12th मध्ये 93.5% मिळाले. अच्छा. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये, सगळ्या छोट्या विद्यार्थ्यांचं. आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया की तुम्हाला जे काही आता तुम्ही यश मिळवलेलं आहे 10वी मध्ये, इतके पर्सेंटेज मिळवलेले आहेत, कदाचित काही जणांनी 9वी पासूनच सुरुवात केली असेल, तर हे जे यश मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा वाटा असतो. तुमचा स्वतःचा त्याच्यामध्ये 90% असतोच, पण आई बाबांचं असतो, कुणीतरी मार्गदर्शक असतं असं छानपैकी, किंवा लहान मोठे भाऊ बहीण असतात. तर मी आदित्यला मला हा प्रश्न विचारायचा की आदित्य, तुझ्या यशाचं श्रेय तू कुणाला देऊ इच्छितो? माझ्या यशाचे श्रेय माझी बहीण आणि आई वडील दोघांना. अरे वा. आणि तुझं? माझं पण आहेच, पण त्यांनी केलं म्हणून मला एवढे मार्क पडले. अरे वा, मस्त. साधारणतः 10वी सुरू झाली की मी मगाशी म्हटलं तसं आपलं सगळ्यांचं वेळापत्रक एक ठरलेलं असतं की सकाळी इतक्या वाजता उठायचं, इतक्या वाजता जेवायचं, इतक्या वाजता क्लासला जायचं, इकडे तिकडे अजिबात वेळ घालवायचा नाही. तर मी अनुष्काला मला प्रश्न विचारायचा आहे की तिने आता 12वी मध्ये खूप छान मार्क मिळवलेले आहेत. तर अनुष्का, तू किती वेळ साधारणतः अभ्यास करत होती रोज? मी साधारणतः 7 ते 8 तास अभ्यास करत होते. म्हणजे कॉलेज असायचं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. अच्छा. कॉलेजच्या आधी एक सकाळी 2 तास आणि संध्याकाळी आल्यावर 5 नंतर 4 ते 5 तास. 4 ते 5 तास. हो. म्हणजे ह्याच्यामध्ये तू कन्सिस्टन्सी ठेवलीच असेल, त्यामुळेच तुला इतके चांगले मार्क मिळाले. पण तुला असं कधी कंटाळा नाही आला तुझ्या रोजच्या रुटीनचा? नाही, म्हणजे जेवढा जास्त अभ्यास होता ना तेवढा कॉन्फिडन्स जास्त होता, त्यामुळे कंटाळा नाही आला कधी. अरे वा वा, मस्त. सगळ्यांनी अनुष्काकडून ही गोष्ट घेण्यासारखी आहे. अनुष्काची कन्सिस्टन्सी आणि रोज इतका वेळ अभ्यास करणे ही सोपी गोष्ट नाहीये. त्यानंतर मी बऱ्याच जणांना जे काही विषय असतात त्यातील एक कोणता तरी खास असा विषय प्रत्येकाच्या आवडीचा असतो. तर मी ओजस्वीला विचारू इच्छिते की कोणता विषय ओजस्वीला आवडायचा आणि तो का आवडत होता, आणि त्या विषयाचा तिने कसा अभ्यास केला, ज्यामध्ये तिला म्हणजे ऍक्च्युअली तिला प्रत्येक विषयात भरपूर मार्क मिळालेले आहेत. त्यामुळे त्यातल्या त्यात कोणता विषय तुझ्या आवडीचा होता ओजस्वी? मला सायन्स हा सब्जेक्ट आवडायचा. अच्छा. का आवडतो? कुणामुळे आवड निर्माण झाली सायन्स मध्ये? म्हणजे असंच आधीपासूनच आवडतो. अच्छा. मी विचारलेलं तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही अजून म्हणजे तुम्हाला जे काही वाटतं त्या विषयाच्या संदर्भात असं बोलू शकता. मी सगळ्या सब्जेक्टचा सेमच अभ्यास केला. अच्छा अच्छा, ओके. तू किती वेळ अभ्यास करत होती रोज? 4-5 तास. अरे वा, मस्त. खरं सोपी गोष्ट नाहीये 4 ते 5. आता तुमच्यामध्ये हे जे डेडिकेशन आहे ते पुढे जाऊन तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे हे आता म्हणजे मला असं चित्र दिसतं आहे. त्यामुळे तुझं अभिनंदन. आणि सुनीताताई, एक बोलायचं होतं मला. बोल. आपली अनिता औंधकर रहमतपूर, हिची मुलगी श्रेया औंधकर, हिला पण सीबीएसई बोर्ड मधनं 92% मिळाले. सीबीएसई मध्ये आपल्या जे टॉप आहे, तर तिलाही बोलायचंय. हो हो, काही हरकत नाही. काय म्हणाली? ती जॉईंट आहे, तर तिला बोलू द्या थोडं. नाव काय तिचं? श्रेया औंधकर, श्रेया मंगेश औंधकर. ओके. श्रेया आहे का? तुझी ओळख करू दे आणि तुला कुठून आहेस तू, किती मार्क्स मिळाले सांग.
माझं नाव श्रेया अंकर. मला 10th CBSE मध्ये 92% पडले. मी रहमतपूर वरून बोलतेय. श्रेया, तुझं अभिनंदन आणि या कार्यक्रमामध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. आता प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणाला रात्री जागून अभ्यास करायला आवडतं, तर कुणाला पहाटे उठून पहाटेची वेळ ही अभ्यासासाठी छान वाटत असते, तर कुणी दुपारच्या वेळेत करतं. तर प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा या वेगवेगळ्या असतात. तर या अभ्यासाच्या म्हणजे मला आर्याला हा प्रश्न विचारायचा की आर्या, तू कशा पद्धतीने अभ्यास केला सगळ्या विषयांचा? माझा चांगला अभ्यास हा रात्रीच होतो. ऍक्च्युली स्कूल माझी 8:30 ते 4:30 असल्यामुळे मला तोच वेळ मिळतो. आणि मग मी असं माझा बॅडमिंटनचा क्लास 8 ते 9 आल्यावर 7 अभ्यास कर आणि मग नंतर जेवण झाल्यावर 9:30 पावणे 10 नंतर मग अभ्यासाला बसायचे आणि मग परत येईपर्यंत अभ्यास करायचे. किती वाजेपर्यंत करत होती? नाही, खूप येईपर्यंत मग 1 वाजायचा. व्हिडिओ ऑन आहे तिला व्हिडिओ नेटवर्क इश्यू आहे. मला एक नेटवर्क इश्यू आहे, पण टेक्निकली थोडं काही सजेशन देत आहे. जे विद्यार्थी म्हणजे ह्या आपल्या याच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी आपला मोबाईल आडवा पकडायचा, उभा नाही पकडायचा, आडवा समोर धरायचा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपला व्हिडिओ कायमस्वरूपी ऑन ठेवा, काही हरकत नाही. म्हणजे ऑन असणाऱ्यांचे व्हिडिओ सर्वांच्या समोर येतात. आपल्या ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना ते समोर येतील. आणि आपला व्हिडिओ ऑन ठेवा, सगळ्यांनीच कायमस्वरूपी ऑन ठेवा. जे विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वांनी, आणि आपला मोबाईल आडवा पकडायचा. हे आर्या, तुझा मोबाईल उलटा पकड, म्हणजे आडवा ठेवलाय तू बरोबर आहे पण उलटा. किंवा त्याचं ते हे असेल बघ, स्क्रीन फिरत नाहीये, त्याला स्क्रीन लॉक झाली आहे, ते स्क्रीन व्यवस्थित कर. हा मॅडम. सध्याच जे युग आहे ते आपण असं म्हणतो की सगळ्या सोशल मीडियावर इतकं सगळेजण ऍक्टिव्ह असतात. तर मला पुढचा प्रश्न अनुष्काला विचारायचे की मी आता सगळी मुलं जी बघते ती बहुतांश मुलं दिवसातल्या म्हणजे सरासरी वेळ काढला तर 3 ते 4 तास मोबाईल मध्ये व्यस्त आहेत. म्हणजे हुशार मुलांची गोष्ट वेगळी आहे, त्यांचे आई वडील त्यांच्यावरती बंधनं घालत असतील, परंतु मी बऱ्याच जणांना पाहते. तर अनुष्का, तुला असं कधी वाटलं नाही का की अभ्यास सोडून मी हे करत बसू किंवा मोबाईल बघत बसू, मी बघेन, किंवा असं कधी तुला मोह झाला नाही का? आणि जर मग झाला असेल तर मग तू त्याच्यावर कशी मात केलीस? म्हणजे जास्त वेळ फोन घेतच नव्हते मी, पण झालं तसं कधीतरी 15-20 मिनिटं फक्त घ्यायचे. कारण जर फोन घेतला हातात की जास्त वेळ डिस्ट्रॅक्शन होतं ना, त्यामुळे नाही घेतला मी जास्त फोन. खूप छान अनुष्का. कारण तो मोह म्हणजे कसं असतं, तो मोठ्यांना सुद्धा आवडत नाही. मी म्हणजे इथे सगळे आपले समाज बांधव भगिनी आहेत, त्यांना प्रत्येकाला अनुभव असेल की सहज म्हणून तुम्ही हातात मोबाईल घेतलात तरी एक अर्धा तास तुमचा कुठे जातो हे तुम्हालाही कळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि मला वाटतं त्यांच्या आई बाबांनी तेवढं स्वतःवर बंधनं घालून घेतली असतील म्हणून ते या विद्यार्थ्यांमध्ये ती उतरली असावी असं मला वाटतं. आणि त्यामुळेच त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मध्ये सुट्ट्या असतात आपल्याकडे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात. सण परंपरा इतक्या सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणपती, नवरात्र, दिवाळी असू दे. मग अशा सुट्ट्यांच्या वेळेत वेळापत्रक थोडंसं इकडे तिकडे होऊन जातं. तर मी श्रावणीला मला विचारायचंय की श्रावणी, तू या सुट्ट्यांमध्ये कसा काय अभ्यास केला? तेव्हा तुला अभ्यास सोडून असं वाटलं नाही का की मी या कार्यक्रमामध्येच मी माझा वेळ द्यावा किंवा मी माझा अभ्यास बाजूला ठेवावा?
वाटलेलं असं, कारण फेस्टिवल्स पण खूप होते, कझिन्स वगैरे एन्जॉय करायचे. पण कुठेतरी असं होतं की बाबा यावेळेस अभ्यास करायचा आहे आणि चांगली मार्क मिळवायचे. पण आपण एन्जॉय करत करत पण अभ्यास करू शकतो, इफ आपण प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केलं तर. आणि तेच मी केलं. मी एन्जॉय पण केला आणि अभ्यास पण केला. मस्त. याबद्दल कुणाला काही बोलायचंय का अजून आपल्या विद्यार्थ्यांपैकी? तुमचा एक विशेष अनुभव की सुट्टीच्या वेळेस असं काहीतरी आलं आणि मग तुम्ही त्यावेळेस त्याच्यावर मात करून अभ्यासालाच कसं काय महत्व दिलं? आदित्य? मी सर्व सण साजरे केले. असं नाही की अभ्यास अभ्यास अभ्यास, बट अभ्यासातून पण फ्रेश होण्यासाठी थोडं माइंड फ्रेश झालं सण साजरे करून. माझे सण फेवरेट्स आहेत. मला सण खूप आवडतात लहानपणापासून. सो गणपती, दिवाळी हे मी सण साजरे केले छान. त्याचबरोबर अभ्यासावरची जे अभ्यास म्हणजे जो गॅप पडलेला तो मी सुट्टी झाल्यानंतर तो सर्व गॅप भरून काढला. अरे वा, मस्त. म्हणजे असं असावं, जरी अभ्यासासाठी जरी तू म्हणजे सणासाठी एखाद्या वेळ काढला, कार्यक्रमासाठी वेळ काढला, तरी तो वेळ तू पुन्हा अभ्यास करून भरून काढलास, हे कौतुकास्पद आहे. रिया, मला तुला विचारायचंय की तुला असा कधी प्रॉब्लेम आला होता का आणि मग तेव्हा तू काय केलंस? नाही, ऍक्च्युली जे काही सण होते ते सगळे मी केले होते सेलिब्रेट, आणि त्याच्यासोबत जे काही बॅकलॉग वगैरे असायचा तो मी बसून कम्प्लीट करायचे. परत पण घेत होते, सो टाइम टू टाइम सगळं कम्प्लीट होतं. अरे वा, मस्त. रिया, त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक. बऱ्याच वेळा काय होतं की खूप टेन्शन येतं एखाद्या गोष्टीचं, एखादा विषय कठीण जात असतो किंवा मग परीक्षा जवळ आलेली असते किंवा काहीतरी आजारी पडतो त्यावेळेस, किंवा परीक्षे आधीचं टेन्शन. तर असं परीक्षेचं टेन्शन कधी तुम्हाला आलंय का? आर्या? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? ऍक्च्युली दिवाळी काहीच टेन्शन नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित होता सगळा अभ्यास वगैरे सगळं. पण हॅलो, ऍक्च्युली दिवाळीपर्यंत काहीच टेन्शन नव्हतं. दिवाळीपर्यंत सगळं म्हणजे एकदम एक होतं कंट्रोल मध्ये वगैरे. पण नंतर जानेवारीपासून घरात प्रॉब्लेम सुरू झाले. आजीचा ऍक्सिडेंट झाला, मग तिथून पुढे घरात सगळी पळापळ वगैरे सुरू झाली. मग त्यामुळे जरा थोडं डिस्ट्रॅक्ट झालं. तर एक्झाम्स पण जवळ होत्या, त्यामुळे ते करायचंच होतं शेवटी. तसाही कंटिन्यू ठेवला, म्हणजे थोडा राहिला होता. आई बाबांनी समजलं, फ्रेंड्सनी, शेजाऱ्यांनी समजवलं थोडं, म्हणजे खूप म्हणजे असं सपोर्ट. त्यामुळे मला नंतर एक्झाम जास्त म्हणजे मी बॅकलॉगला काही राहिलं नाही. त्यामुळे म्हणजे सगळ्या घेतलं, परत सांगितलं, समजावलं. परत त्याच्या टेन्शन म्हणजे पेपर म्हणजे फर्स्ट मॅथ पेपर झाला आणि त्या दिवशी एक्सपायर झाला. त्यावेळी 2च्या पेपरला मला म्हणजे तणाव आला, म्हणजे असं होईल काय, कारण की माझा एवढा अभ्यास झाला नव्हता मॅथ्स 2चा त्यावेळी. तरी मी केला माझ्या परीने व्यवस्थित. त्यावेळी म्हणजे जानेवारीपासून असं थोडं घरात तणावाचं वातावरण. अगदी खरं आहे आर्या. म्हणजे मी समजू शकते तुझ्या घरामध्ये कोणत्या कोणत्या त्या गोष्टी घडल्या आणि त्याचा परिणाम तुझ्यावर किती झाला असेल. म्हणजे एखादी व्यक्ती जरी घरामध्ये आजारी असेल तर सगळं घराचं वेळापत्रक जे असतं ते कोलमडून जातं. आणि तुझ्या घरात तर म्हणजे 2-4 महिने बरंच म्हणजे नेमकं परीक्षेच्या आधीचा जो काळ होता तो सगळा असाच खडतरच होता. त्यामुळे त्या सगळ्यामधून सुद्धा तू जे यश मिळवलं त्यासाठी खरंच तुझ्यासाठी जोरदार टाळ्या आणि खूप खूप अभिनंदन तुझं.
एखादी आपण परीक्षा देत असतो तेव्हा 10वीच्या परीक्षेमध्ये मोस्टली टेस्ट सिरीज असते ती सोडवली जाते, प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या सोडवल्या जातात, सराव प्रश्न काढले जातात, ते सोडवले जातात. मार्गदर्शन वर्ग तर म्हणजे क्लासेस तर अगदी 10वीच्या आधी उन्हाळ्यातच सुरू होतात. तर मला हिला ओजस्वीला हा प्रश्न विचारायचा की ओजस्वी, तू जे यश मिळवलंस तर त्याच्यामध्ये या सगळ्यांचा कितपत सहभाग आहे आणि तू म्हणजे इतर जे आता 10वी मध्ये येणार आहेत मुलं तर त्यांना याबद्दल काय सांगशील? मी जे PYQs होते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स ते बरेच सोडवले होते. मग त्यामुळे आपल्याला आयडिया येते की कशा टाईप ऑफ क्वेश्चन्स येणार आहेत आणि मग एक्झामच्या वेळी पण टेन्शन येत नाही आणि मग सगळा अभ्यास नीट होऊन जातो. मग आपल्याला समजतं आपलं काय राहिलंय, अजून कशाची रिव्हिजन करायची आहे. मग आधी पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आणि मग क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. ओके. अजून तुला विशेष मार्गदर्शनाचं कुणाचं लाभलं या सगळ्यामध्ये? माझी मोठी बहीण. ती काय करते? ती IIT खरगपूरमध्ये BTech करते. अरे वा, तिचं विशेष मार्गदर्शन तुला मिळालं. हो. छान छान. श्रेया औंधकर, मला तिला हाच प्रश्न विचारायचा आहे की तू कशा पद्धतीने अभ्यास केलास? हे टेस्ट सिरीज स्टडी मध्ये म्हणजे कन्सेप्ट अंडरस्टँडिंग जास्त इम्पॉर्टंट आहे लर्निंग पेक्षा. जर आपण कन्सेप्ट कुठली अंडरस्टँड केली तर आपण कुठल्याही टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, मग आपल्याला कुठली अडचण येत नाही. पण जर आपण लर्निंग जास्त केलं आणि अंडरस्टँडिंग नाही घेतलं जास्त तर मग प्रॉब्लेम्स येतात जास्त स्टडीमध्ये. मी तेच केलं, कन्सेप्ट मी जास्त समजून घेतलं, त्यामुळे मग मला वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले फिजिक्स किंवा सायन्स मध्ये, सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये. खूप छान श्रेया, मस्त. या सगळ्या प्रोसेस मध्ये आपल्याला आपल्या शिक्षकांचं तर मार्गदर्शन असतं, तसंच पालकांचं असतं, मोठ्या बहीण भावाचं असतं. तर रिया, मला तुला विचारायचंय की या मार्गदर्शनाचा तुला कितपत उपयोग झाला? तुझे क्लासेस असू देत किंवा तुला आणखी कोणीतरी मार्गदर्शन केलेलं असेल तर सगळ्यात जास्त उपयोग तुला कुणाचा झाला किंवा कुणाचं छान असं मार्गदर्शन तुला मिळालं? मला ऍक्च्युली घरी बिलकुल मेंटल असं प्रेशर किंवा रेस्ट्रिक्शन्स वगैरे काहीच नव्हते. सो त्याच्यामुळे घरात एन्व्हायरमेंट चांगलं होतं, त्याच्यामुळे अभ्यास करायला एवढं काही असं वाटलं नाही. आणि ट्युशन मध्ये टीचर्स वगैरे असायचे, सो कधी पण डाऊट विचारला तरी ते त्याच वेळेस एका तासात क्लिअर होऊन येत होते. सो त्याच्यामुळे ते पण खूप हेल्पफुल होतं. परत बाकीचे टीचर्स वगैरे तर नेहमीच असायचे सपोर्ट करायला की तू करू शकते वगैरे सांगायला नेहमी, तर त्याच्यामुळे त्याचा पण खूप फरक पडतो. नक्कीच, खूप छान. मला पुढचा प्रश्न श्रावणीला विचारायचा आहे की प्रत्येकासमोर एक प्रेरणा असते कुणाची तरी, आपल्या मोठ्या भावाचं असेल किंवा आपल्या शाळेतच आपल्यापेक्षा जे सिनियर असतात त्यांच्याकडे ते आपल्याला प्रेरणा देत असतात. किंवा मग श्रावणी, तुझं असं प्रेरणास्थान कोण आहे की ज्यांच्यामुळे तुला असं वाटलं की हा मी केला पाहिजे अभ्यास किंवा चांगले मार्क्स मिळवले पाहिजे? पहिले तर म्हणजे माझ्या मम्मी पप्पा आणि दादाला प्राऊड करायचं होतं मला, हे माझ्या डोक्यात आधीपासूनच होतं. पण अजून माझे 3 टीचर्स होते ऑनलाईन क्लासेस मधले, नेक्स्ट टॉपर्स नावाच्या. ते 3 टीचर्स होते, ते खूप हसत शिकवायचे वगैरे आणि म्हणून त्यांच्यासोबत शिकायला मज्जा यायची आणि म्हणून असं वाटायचं की मी खूप चांगले मार्क्स मिळवले तर मग त्यांना ते पण खुश होतील ऐकून की त्यांच्या इन्स्टिट्यूट मधून इतका चांगले मुलांना मार्क्स मिळाले. खूप छान श्रावणी. बऱ्याच वेळा परीक्षा म्हटल्यानंतर मगाशी मी म्हटलं तसं आधी एक टेन्शन येत असतं किंवा निकालाच्या आधी एक वेगळंच टेन्शन असतं की किती मार्क पडतील, आपण पेपर तर चांगला लिहिलाय पण हा विषय मला थोडासा अवघड गेला किंवा हा प्रश्न मी व्यवस्थित लिहिलाय की नाही मला माहिती नाहीये.
तर आदित्य, मला तुला विचारायचं आहे की असं तुला कधी टेन्शन आलं होतं का रिझल्टच्या आधी, परीक्षेच्या आधी? परीक्षेच्या आधी आलतं, पण रिझल्टच्या आधी नाही. म्हणजे परीक्षेच्या आधी आपण किती मार्क पाडायचे हे सर्व आपल्या हातात होते, आणि रिझल्टच्या आधी आपण पेपर दिलता. सो तेव्हा टेन्शन नव्हतं, तेव्हा मला कॉन्फिडन्स होता स्वतःवर, मला तेवढे मार्क पडणारच. सो परीक्षेच्या आधी बोर्ड एक्झाम माझ्या लाईफ मधली फर्स्ट टाइमच होती. सो पहिल्या दुसऱ्या पेपरला आलतं, नंतर जरा रेग्युलर वाटलं, नंतर काही नाही वाटलं. खूप छान आदित्य. आता जी मुलं 10वीत गेलेली आहेत, मला ओजस्वीला विचारायचं आहे की या 10वीत गेलेल्या मुलांना अगदी सुरुवातीपासून 10वीच्या परीक्षेपर्यंत एक थोडक्यात तू सांगू शकशील का की त्यांनी काय केलं पाहिजे? 10वीचं टेन्शन न घेता कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? माझ्या मते की डे 1 पासून त्यांनी रेग्युलर अभ्यास करायला पाहिजे. स्कूलमध्ये वगैरे जे काही शिकवलंय त्याची रिव्हिजन करायला पाहिजे, आणि आपल्याला जो सब्जेक्ट डिफिकल्ट जातोय त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. आणि आपण जर स्वतःचं एक टाइम टेबल प्रॉपर ठरवलं, आपल्याला जसं टाइम सूट होतो त्यानुसार आपण अभ्यास करायचा जेवढं तास जमतंय, आणि मग मध्ये मध्ये ब्रेक्स पण घेऊ शकतो आणि फ्रेंड सोबत पण बोलू शकतो. खूप छान ओजस्वी, तुझ्या मार्गदर्शनाचा नक्कीच सगळ्यांना उपयोग होईल. मला हाच प्रश्न अनुष्काला पण विचारायचा आहे. अनुष्का, तू सगळ्यांपेक्षा सिनियर आहेस, तर तू या सगळ्यांना काय सांगशील? मला असं वाटतंय की डे 1 पासून जर स्टडी चालू ठेवला आणि त्यात जर कन्सिस्टन्सी राहिली तर तोच कॉन्फिडन्स आपल्याला आपले पेपर देताना किंवा उपयोगी पडतो. त्यामुळे लास्ट ह्याला टेन्शन नाही राहत. पण अशी एक वेळ येते की आपलं सगळं झालेलं असतं आणि आपल्याकडे वेळ असतो, पण असं वाटतं की आता काय करू, अशी पण एक स्टेज येते. पण त्यावेळेस पण आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही केलं पाहिजे. त्यावेळेस जे आहे मटेरियल त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. जे आपण क्वेश्चन्स काढून ठेवलेले असतात की हे मला लास्ट डे रिव्हिजन साठी करायचे, तर ते वाचले पाहिजेत. आणि मला एक असं सगळ्यांना सांगायचंय की लाईफ आहे जी आपली, ती आपल्या स्वतःसोबत कॉम्पिटिशन पाहिजे. ते आपलं बेस्ट व्हर्जन दाखवायला हेल्प करतं, ना की बाकीच्यांशी. खूप छान म्हणजे सांगितलंस तू. कन्सिस्टन्सी तर तुझ्याकडे आहेच, तो प्रश्नच नाहीये, पण आपणच आपलं बेस्ट व्हर्जन होऊ शकतो हे तू सांगितलंस. या सगळ्या प्रोसेसमध्ये 10वी असो किंवा 12वी मध्ये पालकांचा सहभाग हा अतिशय महत्वपूर्ण असतो. किंवा प्रत्येक टप्प्यावर मुलांना असं कुठेतरी वाटत राहिलं पाहिजे की आई वडील माझ्या सोबत आहेत, तेव्हा ते हा टप्पा व्यवस्थितपणे पार करू शकतात. तर मी आपल्या पालकांपैकी डॉक्टर आनंद सराईकर आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी या संदर्भात थोडंसं बोलावं की त्यांचा एक्सपिरियन्स काय होता या वर्षभरातला, किंवा तिच्या यशामध्ये तुमचा वाटा तर खूप महत्वपूर्ण आहे. आणि हे वर्ष कशा पद्धतीनं तुमच्यासाठी गेलं, तुमचा व्यवसाय सांभाळून तिच्याकडे पण लक्ष देणं, दोघांचं व्यस्त वेळापत्रक होतं, आणि ते कसं काय तुम्ही केलं? आवाज येतोय? हो हो, येतोय. सर्वप्रथम तर धन्यवाद की मला बोलायचा चान्स दिला आपण. सर्वप्रथम तर म्हणजे ऍक्च्युली मी मुद्दामच मॅडमसाठी मी वेळ मागून घेतला होता की जसं मुलांचं काउन्सिलिंग किंवा त्यांना जसं गरजेचं आहे मार्गदर्शन, अभ्यास कसा करावा, मोठं 10वीत गेलेल्या पालकांचं पण मार्गदर्शन करणं मोठं तेवढंच मोठं महत्वाचं आहे. एक 9वीचं एक्झाम झाल्याबरोबर पालकांना तर की आता पुढच्या वर्षी 10वी म्हणून एक जो एक काय म्हणतो आपण, एक अदृश्य बर्डन आपण मुलांवरती टाकत असतो की तुझी पुढच्या वर्षी 10वी आहे, तुला इकडे जायचं नाहीये किंवा टीव्ही बंद पाहिजे, असं एक पालकांची ती मानसिकता होऊन बसते. तर योगायोगाने माझ्या दोन्ही मुली, आत्मजा मोठी तिला 98.4 होते आणि ओजस्वीला 99.2, आणि दोघींनी एकमेकांपासून प्रेरणा घेतली होती की दीदीला एवढे मिळाले तर मला तेवढं करायचं आहे. त्यामुळं 8वी पासून तिने आम्हाला, एक तर तसं हॉस्पिटलमध्ये तसा वेळ नसतो फारसा. मेन म्हणजे मला वाटतं की पालकांनी बर्डन दिल्यापेक्षा मुलांनी स्वतःला ठरवायला पाहिजे की मला किती मार्क पाहिजेत, आणि पालकांनी पण मुलांकडनं अवास्तव जे अपेक्षा असतात की तसं मला माहिती आहे की माझ्या मुलाची कॅपॅसिटी 80% आहे, तर आपण त्यांना जास्तीत जास्त प्रमोट करून 80च्या 90 पर्यंत जाऊ शकतो. 80चे 95 पर्यंत आपण त्यांना नेऊ शकत नाही.
तर हे कुठतरी पालकांनी सगळ्यात आधी समजून घ्या की आपल्या मुलांची मानसिकता काय आहे, ते किती वेळ अभ्यास करू शकतात. त्याचबरोबर दुसरं असं की ओजस्विनी आणि आत्मीया दोघींनी फक्त शाळेचा अभ्यासावरती एवढे मार्क मिळवले आहेत. कुठलंही एक्स्ट्रा कोचिंग त्यांना वर्षभर नव्हतं. फक्त शाळेतला अभ्यास, शाळेतले टीचर जे आहेत त्यांनी जे शिकवलेलं परत घरी येऊन रिवाईज करणं आणि परीक्षेच्या आधी परत एकदा रिव्हिजन करणं, अशा पद्धतीने दोघींनी पण फॉलो केलं होतं. म्हणून जास्त ट्युशन्स लावल्यामुळे जास्त मार्क पडतील हे वाटतं पालकांनी हे सर्वात आधी ते एक वेगळं असतं, एक पायंडा पडलेला आहे, तर ते वाटतं तो थोडंसं विसरला जावा. माझं असं म्हणणं आहे की मुलांनी जो अभ्यास केलेला आहे त्यांना रिवाईज करायलाही निदान 2 तास मिळायला पाहिजेत. ट्युशन्स भले तुम्ही एका विषयाचे कमी लावा, पण त्यांना स्वतःला आपण काय शिकलोय याचं कुठेतरी रिव्हिजन करू द्या. तरच तुम्ही त्याचं जे रिफ्लेक्शन आहे तुमच्या मार्क्समध्ये दिसतं. त्यामुळे शाळा 4 तास, त्यानंतर ट्युशन 2 तास, मग उरले हातात किती तास मुलांना? तर म्हटलं स्वयं अध्ययन जे म्हणतो ते खूप मोठं महत्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरं असं की व्यायाम ही वर्षभर मुलांना करून घेणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यांना खायला गोष्टी ज्या आहेत त्या आपण घरात करतो त्या व्यवस्थित सगळ्या देणे, हेल्दी डाएट जो आहे. आणि वर्षभर आपलं जे काय आहे नक्कीच 8-10 दिवसांची ट्रिपला पण तुम्ही नेऊ शकता मुलांना, काहीच हरकत नाही. आता ओजस्वीच्या 10वीच्या वेळेस आम्ही 10 दिवस सुंदरबनची ट्रिपला गेलो होतो तिला घेऊन. कुठेही काही मॅटर करत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला पूर्ण वर्षभर सगळ्या गोष्टी एन्जॉय करू द्या. त्या गोष्टीचं पण रिफ्लेक्शन कुठेतरी त्यांच्या परफॉर्मन्सवरती होत असतं. मला फार काही उपदेशाचे डोस पाडण्यापेक्षा मला जे प्रॅक्टिकल वाटतं मी त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की मुलांवरती एक ते जास्त बर्डन टाकू नका आणि त्यांना स्वतःला काहीतरी विचार करायला वेळ द्या. अनावश्यक ट्युशनच्या मागे मोठं प्रत्येकाने नाही पडलं पाहिजे. त्याला नाही समजलं तर नक्की शिकवा, पण अनावश्यक त्यावरती बर्डन टाकू नका. धन्यवाद. खूप छान डॉक्टर. खूप छान तुमचा अनुभव किंवा मनोगत किंवा मार्गदर्शन तुम्ही व्यक्त केलं आणि खरोखरच हे गरजेचं आहे. माझा पण अनुभव जर सांगायचं म्हटलं तर श्रावणीला मी कधी आडकाठी केली नाही की तू अभ्यास म्हणजे काहीतरी घरामध्ये सण आहे, तू अभ्यास म्हणजे अभ्यास केलाच पाहिजे. तिने सगळ्या गोष्टी एन्जॉय करत करत तिचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे कधीच मी तिला असं बर्डन आणलं नाही की 10वी आहे किंवा 10वीच्या सुरुवातीला सुद्धा. त्यामुळे ती आणि क्लासवर पण ती अवलंबून नव्हती. कुठे मी तिला क्लासला पाठवलं नव्हतं. फक्त ऑनलाईन क्लास तिला लावला होता शेवटचं 6 महिने. त्यामुळे असं फक्त क्लासवरच आपण डिपेंड राहू शकत नाही की आपला सेल्फ स्टडी सुद्धा हा तितकाच महत्वाचा आहे. आणि तुम्ही म्हणता तसं मुलांकडून अति अपेक्षा करणं चूक आहे. मी मगाशीच सांगितलं होतं की प्रत्येक मूल हे वेगळं असतं. ते अभ्यासामध्ये असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये हुशार असतं. कमी मार्क मिळाले म्हणून ते मूल हुशार होत नाही असं त्याचा अर्थ होत नाही. खूप छान सांगितलं तुम्ही. इतर पालकांना सुद्धा आपण विचारणार आहोत, पण अजून आपले एक 3-4 प्रश्न राहिलेले आहेत ते आपण आधी घेऊया आणि मग नंतर बाकीच्या आपण पालकांकडे जाऊया. तर बऱ्याच वेळा परीक्षा म्हटल्यानंतर परीक्षेच्या वेळेस काहीतरी ओळखपत्र हरवतं किंवा आजारी पडतो. परीक्षेच्या आधी असं पोटात काहीतरी गोळा आल्यासारखा होतो किंवा आणखी काहीतरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स परीक्षेमध्ये येऊ शकतात. तसं कुणाला तसे काही प्रॉब्लेम आले आहेत का किंवा काही अशी गोष्ट घडली की ज्यामुळे खूप टेन्शन आलं होतं, परीक्षा मी आता कसं देऊ किंवा ही गोष्ट माझ्याकडे नव्हती, तर असं कधी झालेलं आहे का तुमच्या बाबतीत? तुम्ही स्वतःहून सांगा. किंवा एखाद्या विषयाचा कमी अभ्यास झालाय किंवा एखादा पेपर अवघड गेलाय. हॅलो. हा बोल. मला माझ्या मॅथ्सचा पेपरचा अनुभव सांगायचा आहे. त्या दिवशी पहाटे मला आठवत आहे की बाहेर सगळा अंधार होता आणि मी माझ्या रूम मध्ये इथून तिथे चालत होती. इतकं टेन्शन होतं की बाबा आता मॅथ्सचा पेपर कसा जाईल, काय होईल. आणि त्या क्लास पर्यंत जाईपर्यंत टेन्शन होतच, पोटात गोळा येत होता. पण नंतर एकदाचा पेपर हातात आल्यावर मग कळलं की मला हा पेपर चांगला जाणार आहे आणि मला जेवढं येईल तेवढं लिहिणार आहे. आणि टर्न्स आउट की तुम्ही टेन्शन घ्यायचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जेवढं केलंय तेवढं जरी लिहिलं, तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स हवाय आणि स्वतःबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मी केलंय एवढं, म्हणजे तुमचा पेपर चांगला जाऊ. खूप छान श्रावणी, मस्त अनुभव सांगितलंस.
कुणाला बोलायचंय अजून? श्रेया, तुझ्या बाबतीत असं काही झालंय? मला पण मॅथ्सच्या एक्झामच्या वेळी मी गेली तेव्हा पण मी खूप नर्वस होते एक्झामच्या वेळी. त्यामुळे काय झालं, माझी OMR शीट भरायला ते रॉंग झालं माझं फिल करताना फर्स्ट पेज OMR शीटचं. त्याच्यामुळे माझा रिडिंग टाइम पण वेस्ट झाला आणि पुढचा 1 तास पण थोडाफार वेस्ट झाला आणि मला भीतीच वाटली की आता माझा पेपर चेक होईल का नाही. त्यामुळं ते फिल करताना आपण केअरफुल राहिलं पाहिजे शीट भरताना स्टार्टिंगला. खूप छान अनुभव सांगितलास तुझा. कुणाला बोलायचंय अजून? हॅलो. हा, आर्या बोल. ऍक्च्युली मला जो हॉल तिकीट मिळालं होतं, म्हणजे ऍक्च्युली चेक करताना म्हणजे चेक थोड्या हॉल तिकीट, मग त्यावेळी ऍक्च्युली माझं जेंडर चेंज झालं. फिमेलचा मेल झालं होतं जेंडर, ते मी परत करेक्ट करून दिलं त्यांना. पण तरी पण फायनल हॉल तिकीट पण ते सेम तोच प्रॉब्लेम झाला. मग नंतर ते आम्ही किती स्कूल्समध्ये कितीतरी वेळा चक्कर टाकल्या, म्हणजे हे रॉंग आलंय वगैरे असं. माझ्या काही फ्रेंड्स पण होत्या, म्हणजे असं बऱ्यापैकी ऑल गर्ल्सचं असं फिमेलचं मेल झालं होतं. मग ते आम्ही खूप वेळा ते स्कूलमध्ये रिक्वेस्ट करून मग ते फायनली आम्हाला एक्झामच्या 5 दिवस तिथे करेक्ट हॉल तिकीट मिळालं. तोपर्यंत म्हणजे असं टेन्शन आलं होतं आता, म्हणजे हॉल तिकीटवर हे चूक झाल्यावर मग परत रिझल्टच्या त्या शीटवर पण चुकीचं येऊ शकतं ना, मग ते हे प्रॉब्लेमॅटिक झालं असतं. त्यामुळे ते पण एक खूप मोठं टेन्शन होतं सगळ्यांना आम्हाला. बाहेर पडलीस त्या टेन्शन मधून सगळ्या. बऱ्याच वेळा हो. परीक्षा झाल्यानंतर असं एक खूप मोठं डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं असं वाटतं. तर रिया, मला तुला विचारायचं की तुला कसं वाटलं? परीक्षा सगळी संपली आता, त्यावेळेस काय मग प्लॅनिंग केलंय किंवा काय वाटलं शेवटचा पेपर देऊन आल्यानंतर? शेवटचा पेपर ज्यावेळेस झाला त्यावेळेस असं झालं की फायनली आता अभ्यास नाही करायचा, कारण की तो पूर्ण 1 मंथ होता ज्यावेळेस आमचे एक्झाम ऑलमोस्ट 1 मंथ चालले होते. सो त्याच्यामुळे खूपच झालं होतं की कंटिन्यू अभ्यास करतोय. म्हणून मग ते 1 दिवस वाटलं, 1-2 आठवडे वाटलं, मग त्याच्यानंतर बोर व्हायला लागलं की आता करायलाच काही नाहीये, तर मग पुढे काय, आता काय करू बसून, कारण की दिवसभर टाइमपास करणं तर मग पॉसिबल नव्हतं. पण घरात असं फ्रँक एन्व्हायरमेंट होतं म्हणून मग एवढा काही फरक नाही जाणवला की सारखं काही बर्डन उतरलंय वगैरे. अच्छा, खूप छान. गेले वर्षभर अभ्यास तुम्ही करत होतात, तरी सुद्धा तुम्ही काहीतरी तुमचे छंद आहेत ते जोपासलेत, म्हणजे अभ्यासाबरोबर तुम्ही ते सुद्धा केलेलं आहे. तर असं कुणी काही केलेलं आहे का वेगळं? अनुष्का? मला चेस खेळायला खूप आवडतं. मग जेव्हा मला असं अभ्यास करून करून बोर व्हायचं ना, तेव्हा मी माझ्या आईसोबत बसायचे चेस खेळायला. अरे वा, खूप छान. म्हणजे एखादा छंद आपला असेल तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ घालवल्यानंतर जो अभ्यासाचं थोडंसं करून कंटाळा आलेला असतो ना, त्याचं हे होऊन जातं आणि मग पुन्हा तुम्ही नव्याने फ्रेश होऊन अभ्यासाला सुरुवात करता. कुणाला हो. बोलायचं आहे? श्रावणी? ऍक्च्युली मला सांगायचंय की मी माझ्या हॉबीज जोपासल्यात अभ्यास करता करता. कसं म्हणजे तर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा खूप कंटाळा येतो, सो ब्रेक घेणं आवश्यकच आहे. तो 5 मिनिटाचा ब्रेक का होईना किंवा अर्धा तासाचा का होईना, पण त्या ब्रेकमध्ये तुम्ही आवडीच्या गोष्टी करा, म्हणजे तुमचं जो ब्रेन टायर्ड झालेला असतो तो परत ऍक्टिव्ह होतो आणि मग परत अभ्यास करायला. अजून समजा तुम्हाला एक आवडीची गोष्ट करायची असेल तर मग असा एम ठेवा की तुम्ही हा सम सोडवल्यावरच किंवा हा चॅप्टर झाल्यावरच मी ती गोष्ट करणार. म्हणजे स्वतःच्या मनावर कंट्रोल असायला पाहिजे आणि आपल्या कला सुद्धा जोपासल्या पाहिजे. खूप छान श्रावणी. बोलायचंय अजून कुणाला? आदित्य?
हो. मी पूर्ण 10th चालू असताना मी बॅडमिंटनचे क्लास लावलेले. सो जो माझा शाळेतून आल्यावर थकवा येत होता, तो सर्व बॅडमिंटन क्लासमुळे पूर्ण माइंड रिफ्रेश व्हायचे. सो मला अभ्यासाला एक नवी जिद्द मिळायची आणि मग मी अभ्यासाला बसलो, की मग मला फ्रेश वाटायचे. असे सकाळी सकाळी उठल्यावर उठून जे फ्रेश वाटते, तसे फ्रेश वाटत होते. सो माझा अभ्यासही छान होत होता. खूप छान आदित्य. एक्सरसाइज सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि तू त्यातून कुठेतरी तू फ्रेश होत होता, जे बॅडमिंटन खेळत होतास किंवा ही चेस खेळत होती किंवा श्रावणी काही ऍक्टिव्हिटीज करत होती. अजून कुणाला काही सांगायचंय? बरं, आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना हाच विचारायचा की गेल्या वर्षभरामध्ये तुमच्यामध्ये काय बदल घडलेला आहे आणि तुम्ही यापुढे जाऊन तुम्ही स्वतःला कुठे पाहता? म्हणजे तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही ठरवलेलं आहे. तर तुम्हाला काय बनायचंय? तुम्ही स्वतःला भविष्यामध्ये कुठे पाहता? कोण बोलणार पहिल्यांदा? आता स्वतःहून बोलायचंय. मी प्रत्येकाचं नाव नाही घेणार. आता तुम्हाला छान बोलायची सवय झाली. रिया? तर मी आता इथून पुढे तरी ठरवलंय की मी डिझायनिंगच्या साईडला आर्किटेक्चर करणार आहे. कारण की ड्रॉइंग मध्ये मला आधीपासूनच आवड होती. सो मग त्याच्यातच पुढे काहीतरी करायचं होतं. सो त्या साईडला. आणि असा बदल असा तर काही घडला नाही, कारण की फक्त एवढंच की कन्सिस्टंट राहायचं शिकले. कारण की 10th मध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. मस्त. कन्सिस्टन्सी इज द की. खूप छान. ओजस्वी? मी 10th मध्ये बेटर टाइम मॅनेजमेंट शिकले आणि पुढे आता मला नीटची एक्झाम द्यायची आणि मग पुढे MBBS करायचं. खूप छान. आई बाबांसारखं डॉक्टर होणार तू. हो. मस्त. कोणती डॉक्टर होणार? काही ठरवलेलं आहे? स्पेशलायझेशन कशात करणार? नाही, ते नाही ठरवलं अजून. अच्छा. श्रावणी? मला सुद्धा डिझायनिंगच्या क्षेत्रात जायचंय. माझं एम मोस्टली जे स्कूल ऑफ आर्ट आहे, बट माझा इंटरेस्ट ड्रामामध्ये पण आहे. सो मी त्यात सुद्धा आता एक्सप्लोर करतेय. आता मी ठरवलंय की हा मोस्टली वर्ष एक्सप्लोर करण्यातच घालवायचा. म्हणजे आय एम फाइंडिंग व्हॉट्स बेस्ट फॉर मी. सो मग मी सुद्धा खुश राहीन त्यात आणि पुढे पण नाही. खूप छान. अनुष्का? मला 10th मध्येच मी असं ठरवलं होतं की आपण कॉमर्स साईड घ्यायची, पण तेव्हा अजून ठरवलं नव्हतं की कॉमर्स मध्ये स्पेसिफिक पुढे जाऊन असं काय करायचं. म्हणजे तेव्हा वाटत होतं की आपण लॉ करूया. तेव्हा कॉन्फिडन्स होता. पण जसे मी 11th मध्ये गेले तसं मला समजायला लागेल की कॉमर्स करून पण अजून आपल्याला कोणत्या कोणत्या फील्ड्स मध्ये एंटर करता येईल. तर मग तेव्हा मला समजलं की आपण CA करू शकतो, आपल्याकडून होऊ शकेल ते. त्यामुळे मी आता पुढे CA व्हायचं ठरवलंय. आता मी फाउंडेशनची एक्झाम दिली आहे. पुढच्या क्लासेस साठी मी ट्राय करते आता. खूप छान. तुला शुभेच्छा. नित्य? थँक्यू. मॅम, मला लॉयर व्हायला आवडेल. माझे बाबा लॉयर आहेत, मदर लॉयर आहे. सो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला मला नक्कीच आवडेल. आणि माझ्या बाबांनी जे समाजकार्य केले आहे, ते समाजकार्य मी पाहत आलेलो आहे. मला सो त्यांच्या समाजकार्यापासून प्रेरणास्थान मिळते आणि मला म्हणून त्यांच्यामुळे लॉयर व्हायला आवडेल. खूप छान आदित्य. तू समाजकार्याचा सुद्धा विषय काढला. बऱ्याच वेळा आपण पूर्णपणे शिकतो किंवा खूप मोठे व्यक्ती होतो, पण आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो. हे बऱ्याच जणांच्या जे त्यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे लक्षात येत नाही. परंतु खूप छान एक तू समाजकार्याबद्दल सांगितलंस. श्रेया? मॅडम, एकच सेकंद. हा, बोल. या ठिकाणी चंद्रकांत कोष्टी जे आपले आहेत पुण्याचे, त्यांचा मुलगा आहे ध्रुव कोष्टी. He has also scored 93.5% in 10th CBSE board, 93.5. तर तो या ठिकाणी उपस्थित आहे.
सॉरी चंद्रकांत, मी मेसेज लेट पाहिला. तर त्यालाही थोडं मला मी इंट्रोड्यूस करा आणि त्यालाही काही त्याचा जो काही हे होता अभ्यास कसा केला वगैरे त्यालाही थोडं प्रश्न विचारा. ध्रुव आहे चंद्रकांत? ध्रुव नाही आहे, ते कॉलेजला 3 तारीखपासून त्याला कॉलेज जॉईन झालेलं आहे. ओके मी म्हटलंय की थोडा प्लॅन केला असता तर त्याला ऑनलाईन आणले असते. मी तुम्हाला मेसेज केलताय. ओके 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 ठीक आहे. माहित नाही, तुम्ही जर सांगितलं असतं तर आपण केलं असतं. अजून काही जण होते पण त्यांचं तो वेगळा प्लॅन ठरलेला असल्यामुळे सगळ्यांच्या सोयीने आपण आजची तारीख ठरवली होती. काय हरकत नाही, तो आज नसणारच. तरी सुद्धा एक प्लॅन केला असेल त्यांना ऑनलाईन आणले असते कुठेतरी मोबाईल देऊन. ऑनलाईन आहे. ध्रुवचे अभिनंदन खूप खूप आणि त्याला शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. ओके श्रेया. टेन्थ मध्ये मी जास्त सिलेबस टॅकल करायला शिकले आणि प्रॉब्लेम्स पण फेस करायला शिकले पूर्ण इयर मध्ये. खूप सारे बॅकलॉग्स पण बनलेले ते मी कव्हर करायला शिकले आणि मला पुढे डॉक्टर व्हायचे, त्यामुळे मी आतापासून नीट एक्झामची तयारी करतेय. खूप छान श्रेया, शुभेच्छा तुला. कोण राहिला? आर्या. हॅलो. मी 10th स्टँडर्ड मध्ये सेल्फ स्टडी करायला शिकले आणि आता मी सध्या नीटची तयारी करते. मला बायोलॉजी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, कारण की आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय काय होत असतं, म्हणजे जे प्रोसेसेस असतात, म्हणजे ते इंटरेस्टिंग वाटतं की आपल्या बाजूला काय घडतं ते एकदम डिटेल मध्ये शिकायला. त्यामुळे मी सध्या नीटवर फोकस करतेय आणि मग 2 वर्षात आता पुढचं डिसाईड करायचं. अजून पुढचं डिसाईड नाही केलं. खूप छान आर्या, अभिनंदन तुझं आणि शुभेच्छा. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की आजकाल म्हणजे आपण लहान होतो तेव्हा इतकं काही चित्र स्पष्ट नव्हतं, पण ह्या मुलांचं या वयामध्ये ठरलेलं आहे की आपल्याला पुढे जाऊन नक्की काय करायचं आहे. त्यामुळे त्यांची ध्येय त्यांच्या समोर जी आहेत ती स्पष्ट आहेत आणि ती नक्कीच पूर्ण होणार. त्यासाठी त्यांनी आता या वर्षभरात 10वीच्या 12वीच्या वर्षामध्ये कष्ट जे आहेत ते घेतलेले आहेत आणि इथून पुढे, आणि हा खरं तर पाया आहे त्यांचा आणि त्या पायावरच पुढची जी इमारत आहे त्यांच्या आयुष्याची ती नक्कीच भक्कम उभी राहणार आहे आणि ते स्वतःचं नाव तर कमावणारच आहेच, परंतु त्याबरोबर आपल्या समाजाचं नाव सुद्धा सगळीकडे व्हायला यामुळे मदत होणार आहे. मी यामध्ये एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही काहीतरी यशस्वी व्यक्ती बनण्याच्या नादात तुम्ही जे तुमच्या आतलं जे माणूसपण आहे किंवा तुमच्या मधलं जे निरागस मूल आहे ते कुठेतरी हरवू देऊ नका. ते सतत जिवंत ठेवा, त्याला जागत ठेवा. तुम्हाला जरी तुम्ही यशस्वी होत असला तरी तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं, स्वतःची जाणीव ठेवणं, स्वतःबद्दल भान ठेवणं, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या समाजाबद्दल किंवा आपल्या समाजाबद्दल आपल्या मनामध्ये आत्मीयता असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर तुम्ही किती मोठी व्यक्ती बनता हे म्हणजे काही यश नव्हे, तर तुम्ही म्हणजे ती व्यक्ती बनल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वातून किंवा तुमच्या वागण्या बोलण्यातून इतरांसमोर तुम्ही काय आदर्श निर्माण करता ते सुद्धा जास्त इथे महत्वाचं आहे असं मला वाटतं. अजून मला इथे काही पालक आहेत तर त्यांना मला सांगायचंय की तुमचेही काही अनुभव असतील तर तुम्ही इथे शेअर करा. बोलायचे कुणाला? मयुरी बोलायचे तुला? नमस्ते. असं तरी अनुभव असं तरी काही नाही. मुलांना कसं आजकालची जी मुलं आहेत ना ती स्वतःच जबाबदार आहेत. त्यांना असं आपणहून सांगायची गरज पडत नाही, कारण काय होतं घरच्यांच्या मोटिवेशनपेक्षा त्यांना स्कूल मधले फ्रेंड्स आहेत किंवा स्कूलमध्ये जे टॉपर्स आहेत त्यांच्या पुढं आपण कसं जायचं ह्याची जास्त ओढ असते. त्यामुळे त्यांना ते मनानेच आपल्या आपण करायला सुरुवात करतात. त्यामुळे मला तरी असा काही एक्सपिरियन्स आला नाही हिच्या बाबतीत की कधी तिच्या मागं लागावं लागलंय किंवा अभ्यास कर म्हणून मागे लागावं लागलंय, असं काही एक्सपिरियन्स नाही आला. खूप छान, स्वयंभू आहेत.
श्रेयाची मम्मी आहे का? बोलायचंय का? श्रेया? हॅलो. हा बोल. बोल ना, तुझा काही एक्सपिरियन्स असेल तर सांगायला हरकत नाही, किंवा तुला काही सांगायचंय का या मुलांना? मला पण माझ्या मुलीला असं कर म्हणावं लागलं नाही, फक्त तिच्यात कॉन्फिडन्स होता, तिला ढकलायला लागलं की तुझ्यात आहे तू कर. तिला असं वाटायचं की मी कुठेतरी कमी आहे. ते मुलांनी तर समजू नये आपल्याला, आपण इतरांपेक्षा कमी असं कोणी समजू नये. आपण पण तेवढं करू शकतो, आपल्यात पण तेवढी हिंमत आहे. त्याप्रमाणे मुलांनी प्रयत्न केले तर बरोबर तिथपर्यंत पोहोचू शकतात. खरंय, नक्कीच. त्यांना काय वाटतं की तो टॉपर आहे, आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत नाही. हा, मग ते करत नाहीत. माझ्या मुलीच्या बाबतीत पण तेच झालं होतं. म्हणजे बाकीचे तिच्या पुढे होते आणि ती नाही पोहोचू शकत, पण तिला जेव्हा मी म्हटली की तू करू शकते आणि तू कर, आणि ते तसंच झालं. जे टॉपर होते ते सगळे मागे आले आणि ही टॉपर. ओके. मुलांना आपण सांगितलं पाहिजे की आपण इतरांपेक्षा आपण कमी असं नाही समजायचं. आपण पण करू शकतो आणि आपण केलं पाहिजे, तर आपण पण तिथे पोहोचू शकतो. नक्की, खरंच खूप छान सांगितलंस तू सगळ्या मुलांना आणि पालकांना पण. हो, मस्त संदेश दिला, कारण प्रत्येकामध्ये क्षमता असतात, थोडं पुढे मागे होतं, त्यामुळे आपण स्वतःला कुठेही कमी समजायची काही गरज नाहीये. ते फक्त आपण मुलांना जागृत करून दिलं पाहिजे की तुम्ही पण करू शकता, तुम्ही पण होऊ शकता, तुम्ही पण तिथपर्यंत पोहोचू शकता, तुमच्यात पण ती क्षमता आहे करण्याची. जसे बाकीचे करतात तर आपण पण तिथे पोहोचू शकतो. हो हो, ती क्षमता आहे. नक्कीच. डॉक्टर आनंद सराईकरांना बोलायचंय का? काही हँड रेज केले त्यांनी. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, बोला. हा, मी ओजस्वीची मम्मी. हा, आता 10वी किंवा 12वी दोन्ही महत्वाची वर्ष आहेतच. याच्यामध्ये पालकांचा काय रोल असू शकतो, तर किंवा आईचा, की आपल्या मुलांच्या ज्या वेळा आहेत, समजा शाळेची असेल, क्लासची असेल, किंवा त्यांचा अभ्यास कुठल्या वेळेला त्या चांगल्या करू शकतात, तर त्या वेळेला त्यांना थोडं पोषक वातावरण घरात मिळावं. त्यांना समजा आपल्या काही सणवार असतील किंवा कोणी आलं गेलं आहे, तर शक्यतो मुलांचा जो वेळ आहे आणि त्यांचा जो स्पेस आहे तो जास्त डिस्टर्ब होईल असं बघू नये, कारण त्यांच्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं जे खाणं पिणं आहे, तर शक्यतो आम्ही हेच पाहिलं की बाहेरचं जेवण किंवा अरबट चरबट खाल्लं जात नाहीये. सगळे आणि पोषक द्रव्य जातात, म्हणजे तुमच्या ड्रायफ्रुट्स पासून फळं असतील किंवा नॉर्मल जे जेवण आहे, भाजी पोळी भात वरण, पण ते शक्यतो घरचं. आणि डब्याला पण जर समजा त्यांना 2 सुट्ट्या असतील तर 2 ज्या सुट्ट्या आहेत त्याच्यासाठी वेगवेगळा डबा असेल, एक ताजं अन्न नेहमी जाईल हे बघावं. दुसरी गोष्ट, ते काही एक्सरसाइज करतायत का, किंवा समजा एखाद्याला जर लोड येत असेल, त्यांची मानसिकता थोडीशी कशी आहे, की अधूनमधून आपला जो आपल्या मुलाशी संवाद असतो त्याच्यातून समजून घ्यावं की बाबा ताण येतोय का किंवा काय, तर त्याच्या बाबतीत. आणि शेवटी थोडंसं जर आरोग्य व्यवस्थित असेल वर्षभर, तर मग मुलांना त्यांची जी तयारी आहे ती व्यवस्थित होतेच. तसं आजकाल सगळ्या शाळा त्यांचा जो सिलेबस आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून नंतर थोडी रिव्हिजन घेता येईल, किंवा काही काही शाळांमध्ये 2 प्रिलिम्स घेतल्या जातात. हे शाळेकडून तर होतच असतं, पण मग आपल्याकडून काय द्यायला पाहिजे, तर त्यांना हवा तसा वेळ देता येतोय का, आणि त्यांच्या वेळेचा उपयोग व्यवस्थित केला जातोय का. शिवाय आणि थोडंसं त्यांना समजा काही खेळ खेळत असतील किंवा असा विरंगुळा काही असेल, तर तोही थोडासा करायला हरकत नाही, की फक्त अभ्यासच की अभ्यास याच्याने मग मुलांची जी ब्रेनची शक्ती आहे ती थोडीशी हे त्यांना विरंगुळा पण हवाच. किंवा टीव्ही आपण म्हणतो की वर्षभरासाठी टीव्ही बंद करून टाकणं, कनेक्शन बंद करणं, ह्याची काही आवश्यकता नाही. पण ठीक आहे की मुलं अभ्यास करतात आहे आणि आपण काहीतरी सिरियल लावून त्याचा आवाज मोठा केलाय, हे मात्र योग्य नाही. त्यांनाही जर वेळ बघायचा असेल, समजा रात्रीच्या जेवणानंतर असेल
थोडा वेळ टीव्ही बघायला हरकत नाही, पण काय बघतोय हे पण थोडस बघायला पाहिजे. खूप छान मॅडम, तुम्ही खूप छान अनुभव तुमचा सुद्धा सांगितलं आणि पालकांना सुद्धा खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सांगितलं की इथून पुढच्या 10वीच्या मुलांसाठी काय त्यांनी केलं पाहिजे. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर्वांना. शिकतो. आर्याची मम्मी आहे का? मम्मी पप्पा कोण आहेत? आर्या, हॅलो. हा शुभदा. हा, आवाज येतो का? ते उभाच करा, ते उभाच कर, उभाच कर तुझा ते उभाच घे. हा, ओके. ओके. नाही, मेन सुरुवातीपासून मुलांनी अभ्यास करणे आणि त्यावर आपण पण थोडंसं लक्ष ठेवणे हे खूप महत्वाचं आहे. आणि सुरुवातीपासून मुलांनी अभ्यास केला की मग जास्त टेन्शन फायनली येत नाही. आणि हा अनुभव मला चांगला आला मुलांकडून, मेन आर्याकडून. सुरुवातीपासून तिचा अभ्यास असल्यामुळं शेवटचे 3-4 महिने जे आमच्या घरात वातावरण होतं त्यात सुद्धा तिने चांगले पर्सेंटेज मिळवलेले आहेत. आणि हेच खूप महत्वाची गोष्ट आहे की मुलांना तुम्ही पहिल्यापासून प्रिपेअर करा की बर्डन देऊ नका, पण त्यांना सांगत राहा की कंटिन्यू तुम्ही सुरुवातीपासून अभ्यास केलात तर तुम्हाला पुढे व्यवस्थित एक्झाम सोपी जाईल. थँक्यू. खूप छान शुभदा. आदित्य, आई बोलणार आहे की बाबा बोलणार आहेत? बाबा आलेत का? बाबा ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत. हा, मीच बोलते. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पाल्याचं फिजिकली आणि मेंटली कपॅसिटी कशी आहे ती ओळखून त्याच्यावर प्रेशराईज करावं की बाबा आपला जर पाल्य जर आपलं व्यवस्थित फिजिकली असेल तर ते मेंटली बाबा तिथपर्यंत पोहोचू शकेल. हे मग तिथं आपण बाबा मग तिथं कॉम्पिटिशनचा भाग येतो पहिली गोष्ट. मग आपण म्हणू शकतो की बाबा तू 90च्या पुढे पाडू शकतो. हे माझं एक मत आहे. कारण मी जेव्हा माझ्या मुलाला, माझं बिझी शेड्यूल असायचं रोजचं माझं कोर्टामुळं, तर मी रोज त्याला मी सकाळी उठलं की पहिल्यांदा मी सांगणार एक्झरसाइज करतो पहिला. वाटलंच तर तू एखादा धडा कमी वाच पण तू एक्झरसाइज पहिला कर. मग तो सूर्यनमस्कार घालत होता रोज 15-20 असे सूर्यनमस्कार घालत होता रोज तो. मी ते लक्ष देत होते. आणि त्याच्या खाण्याकडे तर आपण प्रत्येक आई आपण लक्ष देतोच खाण्याकडे साधारणतः. पण कसं आहे त्याची फिजिकली चांगली राहिल्यामुळे कंडिशन वर्षभर न आजारी पडल्यामुळे किंवा वर्षभर त्याची मेंटली ऑटोमॅटिकच चांगली राहिली. त्यामुळे त्याला कुठले सण वार कुठले काय असतील घरामध्ये फंक्शन असतील सगळे तो एन्जॉय करू शकला. आणि त्यानंतर त्यातला राहिलेला गॅप त्याला भरून काढण्याची कपॅसिटी त्याच्यामध्ये येत गेली. म्हणजे मला वारंवार त्याला सांगावं लागलं नाही तू हे कर ते कर. जेव्हा शाळेत टेस्ट होत होत्या त्याच्या तेव्हा सरांना एकदाच मी कॉल केला असेल, सर मी शाळेत येऊ का भेटायला? तर काही गरज नाही आदित्यची यायची गरज नाही, तो सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो, तो सगळ्यामध्ये असतो. त्यामुळे आणि तो विशेष म्हणजे आपल्या मुलांना सभोवताली वातावरण म्हणजे शाळेत कसं वातावरण आहे किंवा तो कुठल्या मुलांशी बसतो किंवा हे एकदा पालकांनी चेक करायला हवं माझ्या मते. आणि मुलगा आपला किती कपॅसिटीचा आहे त्यापेक्षा आपण असं समजायला पाहिजे की आपला मुलगा काय करतो हा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये, जसं म्हणतात ना यू कॅन डू इट, म्हणजे तू करू शकतो हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये त्याला निर्माण केला पाहिजे आपण त्याच्यामध्ये. तू करू शकतो हे असं काही नाही की आता सध्याच बघतो की बुद्ध्यांक सगळ्यांचा जवळपास म्हणजे मुलांचा पूर्वीच्या पेक्षा सुद्धा आताच्या जनरेशन मध्ये खूप आहे बुद्ध्यांक तसं पाहिला तर. आणि आदित्यला आमच्या नेहमी मॅथ्स आवडतं. त्याचं मॅथ्स इतकं सुंदर आहे की त्याचा 1 मार्क चुकून गेला तर मला रोज म्हणतो तो माझा 1 मार्क कसा काय गेला माझा मॅथ्स मध्ये. 99 मार्क पडले त्याला आणि पूर्वीपासूनच त्याचा मॅथ्स छानच आहे. मग त्यावेळी मला नेहमी त्याला असं म्हणजे भासवून द्यायचं की मी चेअरअप करायचे, अरे बाकीचा एखादा टेस्ट मध्ये मार्क कमी पडले तर अरे आता तुला मॅथ्स मध्ये छान पडतील ना, नाराज होऊ नको.
म्हणजे त्याला नेहमी असं मी कधीच नाराज केलं नाही. संध्याकाळी आला की नेहमी शाळेतनं त्याला मी वातावरण इतकं हेल्दी ठेवायचे की मला वेळ मिळत नाही सकाळचा, तर संध्याकाळी आपण मुलांच्या सोबत नेहमी काय झालं शाळेत, आज गप्पा काय झाल्या, मित्रांच्यात काय गप्पा झाल्या, शिक्षकांनी काय शिकवलं, आज काय कॉमेडी झाली का, म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्तही बोलणं झालं पाहिजे मुलांचं. सारखं सारखं अभ्यासाचं जर त्यांच्याबरोबर बोललं तर आपण त्यांनाही बोर वाटत असतं. त्यामुळं एक मित्र, एक मैत्रीण होणं आपण गरजेचं असतो, आई वडील म्हणजे त्या कालावधीत. एक कसं किशोरावस्था असते त्यांची आणि त्यावेळी त्यांचं मन कसं असतं, एक चलबिचल असतं, थोडा वेळ अभ्यास करणं, थोडा वेळ टीव्ही पाहणं, मित्रासोबत जाणं. तर त्यावेळी स्टॅबिलिटी येण्यासाठी त्यांच्या जे आवडीचं आहे ते थोडं सभोवताली वातावरण निर्मिती करणं ह्या प्रत्येक पालकाची गरज आहे आता. मग त्यामुळं मी ते करत राहिले आणि खरंच त्यानंही चांगल्या प्रकारे सगळं पूर्ण ऍक्टिव्हिटीज पूर्ण करून वर्षभरचे सगळे सामने, सगळे शाळेतल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेऊन सुद्धा त्याने छान मार्क मिळवले आमच्या म्हणजे मनाप्रमाणे. म्हणजे मला वाटत होतं 90च्या पुढं पडणार, पण शक्यतो असं वाटायचं की एकदा त्यानं लिहून ठेवलं होतं आय कॅन डू इट 98, पण त्याला थोडे कमी पडले, नाराज झाला. मी म्हणते काही हरकत नाही बाळा, म्हणलं 90च्या पुढे म्हणलं की तू सगळे आले चांगले, सगळ्यांचा बुद्ध्यांक त्या लेवलचा असतो म्हणलं बाळा. मी त्याला समजून सांगितलं, खुश झाला मग. तर मी आज सगळ्या पालकांना हे सांगू इच्छिते, सगळ्यांनी फिजिकली चांगली कपॅसिटी ठेवा, ऑटोमॅटिकच मेंटली त्यांना स्टॅबिलिटी येते, एवढं सांगू इच्छिते. खूप छान सांगितलं वंदना मॅडम तुम्ही. यावेळेस मुलांशी सुसंवाद असणं हे फार गरजेचं आहे. त्यांना फक्त अभ्यासाबद्दल न विचारता अभ्यासा व्यतिरिक्त त्यांनी काय काय केलंय शाळेमध्ये किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल बोलणं हे फार गरजेचं असतं. अजून आज उपस्थित असलेल्या पालकांपैकी जर कोणाला काही बोलायचं असेल तर हँड रेज करा आणि तुम्ही बोलू शकता. मी पुढची सूत्र सरांकडे सोपवते. ओके, बरं आहे मॅडम. आजपर्यंत खूप ऑनलाईन कार्यक्रम आपण घेतले. अगदी कोरोना काळापासून मी ऍक्टिव्ह पार्टिसिपेट करतोय ह्या गोष्टीमध्ये. कोरोना काळापासूनच खऱ्या अर्थानं हा ऑनलाईन कार्यक्रम व्याख्यान घ्यायचे आपण सुरुवात केली होती. तर मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम सर्वाधिक मला भावलेला कार्यक्रम आहे. आज पालक ज्या पद्धतीने बोलले, विद्यार्थी ज्या पद्धतीने बोलले, तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून बोलवून घेतलं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि म्हणजे समाजाला जर योग्य दिशा द्यायची असेल तर हा कार्यक्रम दिशा देऊ शकतो. म्हणजे आपला जो कार्यक्रम झाला हे खऱ्या अर्थानं समाजहिताचा किंवा समाजाच्या प्रगतीचा किंवा आपल्याला जर भरीव प्रगती करायची असेल तर अशा पद्धतीनं नॉलेज शेअरिंग व्हायला पाहिजे. एकमेकांनी आपण जवळ यायला पाहिजे, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण जवळ यायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण व्यक्तिमत्व विकास शिबिर घेतलं होतं आणि कौतुक वाटतंय मला. म्हणजे थोडीशी नमूद करायची गोष्ट आहे की व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट होते त्यातलेच बहुतांश विद्यार्थी आज या ठिकाणी सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या दृष्टीने कौतुकास्पद बाब आहे. आणि खरोखरच मुलं खूप छान बोलतात, त्यावेळी पण छान बोलली. आजही त्याने अभ्यासाविषयी खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मत व्यक्त केलं, पालकांनीही चांगल्या पद्धतीनं व्यक्त केलं. हा व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड करणार आहे. हा समाज बांधव पाहतील. आज या ठिकाणी साधारण 50 समाज बांधव उपस्थित होते. तर हे जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचेल आणि हे पोहोचावं या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया जास्तीत जास्त इथून पुढच्या कालावधीत सुद्धा. दुसरी गोष्ट अशी आहे की आज काही नव्यानं म्हणजे ह्याच्यापेक्षा पण आपण जी टीम निवडली होती 5-6 जणांची त्याच्यापेक्षा पण जास्ती काही मेंबर्स आहेत की ज्यांचे चांगले मार्क्स आहेत. तर त्यांनाही आपण व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करूया. त्यांचाही काही नॉलेज शेअरिंग करून त्यांचाही अशा पद्धतीचा काही सेशन्स घेऊन आणखीन काही समाज बांधवांना फायदा होईल का या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. हा व्हिडिओ टाकल्यानंतर कदाचित अजून उपस्थिती पुढच्या वेळेला वाढेल, कारण हे संपूर्ण सर्व पालकांच्या गरजेची गोष्ट आहे आज जी आपण करतोय ही. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण आणखी प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत अशा पद्धतीचे उपक्रम पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद सर्व समाज बांधवांची या ठिकाणी उपस्थित जे कोण आहेत त्याच्या. मला थोडंसं राहिलं नाही म्हणून मी थोडंसं 2 मिनिटं जास्ती बोललो. तर मॅडम तुम्हाला काय बोलायचं बोला. हो, मला इथे उपस्थित पालकांना हेच विचारायचे की आजचा कार्यक्रम घेतला आपण, पण अशा पद्धतीचा आता आपण आणखी एक व्यक्तिमत्व विकास शिबिर घेतलं, तर आणखी काय कार्यक्रम अशा पद्धतीचे झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
तर ते सुद्धा सांगायला आणि बोला तुम्ही बोलू का नाही. सर? बोलायला एक 2 मिनिटं डिस्टर्ब करतो. अनुष्काच्या घरी आलेलो आहे सत्कार करण्यासाठी. हा फक्त जरा इकडे सगळ्यांचं लक्ष राहून. तर माईक ऑन करा, हे व्हिडिओ ऑन करा ना. हो व्हिडिओ चालू तर मॅडमचा विषय जो होता थोडासा इलॅबोरेट करतो. हर्षवर्धन, मॅडमने आता जे काही आवाहन केलं, तर अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांचा एकंदरीत व्यक्तिमत्व विकास घडावा, आपल्या चांगलं भविष्य शिक्षण आणि इतर अनुषंगाने आपण घडावं या दृष्टीने प्रतिष्ठान सोबत आल्या. आमच्या कुठल्याही संचालकांना आणि आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यांना हर्षवर्धनला बोलू द्या काहीतरी. काय नंतर बोला, तुमचा आवाज पोहोचत नाहीये सगळ्यांपर्यंत. हो हो ठीक आहे. हर्षवर्धन. हा 2 हा येत नाहीये त्यांचा आवाज काहीच. हर्षवर्धन मार्फत आज अनुष्का ना ती मॅडम. हो हो अनुष्काचा सत्कार करतायत ते. अच्छा अच्छा ओके. आनंद शाळगावकर वाढदिवस आहे, त्यांनाही प्रतिष्ठानामार्फत शुभेच्छा देतो. फोटो घ्यायचो. 1 मिनिट मनोहर. हो व्हिडिओ ऑन करा ना, व्हिडिओ दिसत नाही हर्षवर्धनचे. हर्षवर्धन तुमचा व्हिडिओ दिसत नाही, व्हिडिओ ऑन करा. दिसला का आता? ओके हो दिसला. अभिनंदन अनुष्का. अभिनंदन अनुष्का. उलट करून दे. बोला की जरा असं बोल. 2 मिनिटं बोला. एक फोटो काढा तिकडून. फोटो पण काढूया. हा खूप छान हर्षवर्धन. आजच्या वेळेस आजच्या कार्यक्रमातच तुम्ही गेलात तिथे, त्या निमित्ताने. ठीक आहे सर, कंटिन्यू करूया पुढे आपण. हो 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 1-2 मिनिटं बोला. कॅमेरा चालू बोलते. कोण बोलतंय? कॅमेरा चालू आहे. कॅमेरा चालू आहे. माईक बंद आहे. मनोहर. बोलायचं असेल तर माईक चालू करून बोला. जवळ जवळ घ्या कॅमेरा, आवाज येत नाहीये. कुमारी अनंत शाळगावकर तिनं 12वीमध्ये 95% मार्क पाडून भौगोलिक असं यश संपादन केलेलं आहे. त्याबद्दल आपण शिवशरणार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्था आपण सर्वांनी मिळून तिचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याबद्दल तिचं मनपूर्वक अभिनंदन. अभिनंदन अनुष्का. अभिनंदन. महाराष्ट्र समाजामध्ये इथे पहिल्यांदाच इथे आपल्या समाजामध्ये सर्वात जास्त गुण तिने मिळवलेले आहेत 12वीच्या परीक्षेमध्ये. त्याबद्दल तिचं मनपूर्वक अभिनंदन. तसेच तिच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा सर्व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. व आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. कंटिन्यू करा पुढे. मॅडमने जो आता मुद्दा रेज केला होता त्या संदर्भात मला बोलायचं आहे की नेहमीच आपल्या प्रत्येक आव्हानाला शिवसेना प्रतिष्ठान सकारात्मक प्रतिसाद देईल.
आपल्या ज्या काही सूचना असतील, जे काही तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने किंवा शैक्षणिक उपक्रमांच्या दृष्टीनं ज्या काही सूचना तुम्ही कराल त्या निश्चितच त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करा आम्हाला किंवा आपली जो युट्यूबचा व्हिडिओ असतो त्या ठिकाणी कमेंट करू शकताय. कुठल्याही माध्यमातून संपर्क साधा, कोणाशीही संपर्क साधा, आपण त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये अशाच पद्धतीनं तुमचाही सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. मॅडम कंप्लीट करूया. हॅलो, सगळ्या मुलांना त्यांचे कॅमेरे ऑन करायला सांगा. एक स्क्रीनशॉट काढा सगळ्यांचा मुलांचा. हा हा, जर आपले कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी, मुलांनी ऑन करा, स्पेशली सगळ्यांनीच ऑन करा. ऑन केलंय? एक मिनिट, अजून बाकी आहे. केलंय का सगळ्यांनी? करा सगळ्यांनी. एक मिनिट हा, ओजस्वी जॉईन होते. नाही कळत नाही आदित्य, डोंट वरी. करा ऑन. अजून जरा पेंडिंग आहे. आलाय का मॅडम तुमच्याकडे? हो, मला आदित्य दिसतोय फक्त. फक्त आदित्य? हा. अनुष्का तर तिथे असेल आता, गडबडीत असेल. ओजस्वी, सगळ्यांनी केलंय का कॅमेरा ऑन? सराईकर सर राहिले तिकडं. मला हा, ओजस्वी एकाची जेवत असेल ते तिकडे, सांगितलं तिला. चालेल चालेल, ज्यांना हे इकडे समोर बघा. हे आर्या समोर बघ, सगळेजण समोर बघा. ओके, थँक्यू. बर, शेवटचा कार्यक्रम आपला गोड कार्यक्रम आभाराचा. यासाठी मी आपल्या शिवशरनाथ प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमाला अगदी जपानहून उपस्थित राहतात आणि आज ते इंडियामध्ये आलेले आहेत, तर आपले किरण कुर्नावळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. एक मिनिट. सगळ्यांना नमस्कार. शिवशरनाथ, माझा आवाज येतोय सगळ्यांना? एकच सेकंद किरण, एक सेकंद. तारकेश्वरी, ओके. माझी एक थोडीशी विनंती होती की विहाननी पूर्ण कार्यक्रम ऐकलाय आणि तो आता 9th स्टँडर्डला आहे, तर मला असं वाटतं की त्याने काय घेतलं, म्हणजे प्रेरणा काय घेतली या सगळ्यांकडून किंवा आपल्या या कार्यक्रमाकडून, कारण ते आता आपले स्टेक होल्डर्स आहेत. तर त्यांनी 2 मिनिटं बोलावं असं मी त्याला सांगितलंय. तो बोलतोय, त्याला तेवढा वेळ द्या. बोल विहान, स्वागत आहे तुझं. मी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून बघत होतो. मला खूप आवडलं. सगळ्यांना माझं अभिनंदन पण आहे. सगळ्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले. सगळ्यांनी बोलून मला हे कळालं की कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. टाइम मॅनेजमेंट पण सगळं ठेवायला पाहिजे. जर टाइम मॅनेजमेंट ठेवलं तर आपण सगळं सण किंवा आपले काही हॉबीज वगैरे असतील तर त्यांना जोपासून आपण चांगले मार्क मिळवू शकतो. थँक्यू. खूप छान विहान, आणि पूर्ण कार्यक्रम ऐकलास त्यामुळे छान वाटलं मला. आणि शुभेच्छा 10वीसाठी. ओके, किरण कंटिन्यू प्लीज. शिवशरनाथ सगळ्यांना. बोरीगिड्डे सर, आवाज येतोय माझा? हा, येतोय सर, येतोय. ओके, सुरुवात करतो मी वंदनाताईंपासून. त्यांनी मनोगत छान असं व्यक्त करून व्यासपीठ ओपन करून दिलं. आणि सुनीता मॅडमचं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना बोलतं केलं, मनमोकळेपणाने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. विद्यार्थ्यांच्या पालकांचं आभार व्यक्त करतो. त्यांनी त्यांचे जे अनुभव आलेले आहेत ते व्यक्त केले आणि
सगळ्यात महत्वाचं सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांनी जॉईन करून त्यांचे अनुभव पुढच्या पिढीला आणि सगळ्या पालकांसोबत किंवा सगळे जे जॉईन झालेले आहेत त्यांना शेअर केले. ते नक्कीच उपयोगी पडतील पुढच्या पिढींना. आता जसं की विहाननी आपल्याला सांगितलं की त्याला या सगळ्यांचा उपदेश लाभला आणि असं बऱ्याच जणांना उपयोग होईल आणि अशी आशा करतो की पुढच्या वर्षी याहूनही चांगला नंबर आपल्याला दिसेल या यादीमध्ये आणि पुढच्या वर्षी अशीच मोठी मीटिंग घेऊ आपण. सगळ्यांना जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांचे मी असे आभार व्यक्त करतो. थँक्यू. मल्लिकार्जुन सर बोरिगिड्डे सर. हॅलो कोणाचं तरी रमेश कोण बोलतोय? हा मॅडम. हॅलो. हा सर जरा मला काय तर विचारायचं होतं. हा विचार ना. सर आता माझं तर 10वी झालेलं आहे, त्याच्यानंतर कुठला कोर्स घेतला पाहिजे त्याच्याबद्दल थोडं माहिती विचारायची. तुझी जरा ओळख करून देतो का? हो सर, माझं नाव विजय रमेश मंगुडकर. ओके. गाव? सोलापूर सर. तुला 10वी झालेली आहे तुझी आणि तुला पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. हा, कुठला कोर्स करायचं ते जरा एक्सप्लेनेशन करा. 10वीला किती मार्क्स पडले तुला? 76. 76% पडलेत. आणि SSC बोर्ड ना? हा सर, SSC बोर्ड. ओके, गुड. आता पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुझा इंटरेस्ट. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स अशा 3 शाखा तर आहेत ते तुला माहिती असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण जास्ती वेटेज कुणाला द्यायचं असेल तर तुझ्या सेल्फ इंटरेस्टला. तुझा सेल्फ इंटरेस्ट कशात आहे ते पालकांच्या ऑब्झर्वेशन मधून किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटीवरून तू जाणून घेऊ शकतोस. तर तुझा सेल्फ इंटरेस्ट हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. तुझं फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये आज जे काही तुझे पालक आहेत ते नेमकं काय करतात त्याच्या अनुषंगानं थोडासा हा डिसिजन बदलू शकतो. थोडासा म्हणजे तुझा वे आउट चेंज होऊ शकतो. तर हे थोडंसं ऑब्झर्वेशन महत्वाचे आहेत. फॅमिली बॅकग्राऊंड आणि तुझा सेल्फ इंटरेस्ट ह्या 2 गोष्टी समोर ठेवून त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे नेमका आजचा ट्रेंड काय आहे, मार्केट ट्रेंड काय आहे. तुला काय बनलं तर चांगला जॉब मिळू शकतो, तुला काय बनलं तर तुला चांगलं हे मिळू शकतं. म्हणजे तुला जे काही स्वप्न आहे, तुझे ड्रीम्स काय आहेत त्याच्यानुसार तुला जाण्यासाठी या ठिकाणी भेटू शकते. तर मला असं वाटतं की मी थोडस लाईट मध्ये तुला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आजचा हा जो ऍक्च्युअली कार्यक्रम आहे हा अनुभव शेअरिंग करण्यासाठी म्हणजे नॉलेज शेअरिंग जे काही विद्यार्थी आज पास झाले त्यांच्या दृष्टीने होता. तुझा प्रश्न निश्चितच अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि तुझ्यासारख्याची रिक्वायरमेंट पूर्ण करणं हे आपल्या सर्वांचंच ध्येय असलं पाहिजे. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण तुझ्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उकल करण्यासाठी सुद्धा काही कार्यक्रम आपण घेऊया आणि त्या ठिकाणी तुला करिअर गायडन्स करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात आपण पुढचा एखादा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी प्रयत्न करूया. ठीक आहे ना? आणि त्यातून सुद्धा आजच्या डेटला म्हणजे तुझ्या पॅरेंट्स कडे माझा नंबर असेल किंवा म्हणजे माझा नंबर असेल तर मला फोन कर. आपण पर्सनली भेटू, चर्चा करू. म्हणजे पर्सनली म्हणजे ऑनलाईन फोनवरती आपण चर्चा करू. ठीक आहे ना? कुठेही अडचण येत असेल तर मला कधीही फोन कर. ठीक आहे? थँक्यू सर. हा, थँक्यू. अजून काही प्रश्न असतील तर विचारा. अनऑफिशियली काही प्रॉब्लेम नाही. मी एक मीटिंग आता क्लोज करतो. थोडा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ करतो बस.